नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग। आज आहे आपला डे 2 प्राग मधला आणि काल ॲक्च्युली व्हिडिओ नीट एंड नाही करता आला कारण माझ्या फोनची बॅटरी खूप लो होती आणि चार्जिंग पोर्टेबल चार्जर पण कॅरी करायला विसरलेलो, त्यामुळे थोडंफार क्रिसमस मार्केटचं जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे। पण खरंच खूपच सुंदर क्रिसमस मार्केट होतं, अतिशय सुंदर, भयंकर गर्दी होती। रात्री 10-10:30लाही लोक अक्षरशः तिकडे फिरत होती आणि खूप मजा आली। तर आज पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत। आज पूर्ण प्राग फिरणार आहोत। खरं तर खूप साऱ्या गोष्टी प्रागमध्ये बघण्यासारख्या आहेत, पण आम्ही फार कमी दिवस असल्यामुळे जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढ्या आम्ही आज गोष्टी कव्हर करणार आहोत। तर आज अगेन क्लाउडी वेदर आहे, थोडासा मे बी रात्री पाऊस पडून गेलाय, त्यामुळे थंडी भयंकर आहे। 0-1 मध्ये टेम्परेचर आहे आणि आता आम्ही पहिली सुरुवात करतोय ती जातोय प्राग कॅसलला आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राग ह्या सिटीबद्दल आणि इकडच्या आर्किटेक्चरबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। जर तुम्हाला ह्याविषयी इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। भेटूया थोड्याच वेळात, बाय। तर आता आम्ही आलेलो आहोत एका कॅफेमध्ये। इथून प्राग कॅसलवरनं, प्राग कॅसलच्या इथे जवळपास एक कॅफे आहे, तर इथून प्राग कॅसल आता 9-10 मिनिटावर मी चालत आहे। भयंकर गर्दी आहे, खूप टुरिस्ट येतात विंटरमध्ये आणि मी अजिबात इमॅजिन केलं नव्हतं। आणि आम्हाला आता भूक लागली आहे, त्यामुळे जे मिळालंय ते आम्ही खाणार आहोत। तर आम्ही क्रोझाव मागवलंय, थँक्यू सो मच। तर आम्ही क्रोझाव मागवलंय, पटकन दाखवते। इथे आहे आमचं क्रोझाव। इथे मी चॉकलेट, हॉट चॉकलेट मागवलंय, एक एक्स्ट्रा क्रोझाव इन केस आम्हाला भूक लागली तर। हे पण क्रोझाव आणि इथे यामिनीने मागवले एस्प्रेसो। यामिनी, तुला कसं वाटतंय प्राग मध्ये येऊन? खूप मस्त वाटतंय, एकदम छान वाइब, एकदम युरोपियन फील म्हणतो तसं येतो इथे आणि खूप थंडी आहे बट मजा येते। तर आता आपण अक्षरशः जवळजवळ 10 ते 15 मिनिटं चालून वर आलेलो आहोत आणि एलिव्हेशन खूप आहे, त्याच्यामुळे खूप खूप चालावं लागतं आणि दमायलाही झालेलं आहे। त्यामुळे म्हाताऱ्या लोकांसोबत येत असाल तर थोडंसं डिफिकल्ट जाईल, कारण त्यांना एवढं चालणं जमणार नाही। फायनली जवळजवळ 15-20 मिनिटानंतर आम्ही कॅसलकडे आलेलो आहोत चालत आणि इतकं सुंदर बांधलेलं आहे। अगेन प्रागचं आर्किटेक्चर इज वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्चर इन युरोप, आय थिंक, मला तरी असं वाटतं। खूपच सुंदर आहे प्राग। आणि त्याच्यानंतर आता मी ह्या कॅसलची तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये माहिती देईनच। तर आता आपण पटकन प्राग कॅसलचं शूट करून घेऊया, कारण खूप गर्दी आहे। किती शूट चांगलं करता येईल मला माहीत नाही, पण जसं शक्य होईल तसं मी शूट करेन आणि आपण हिस्ट्री पण जाणून घेऊ। प्राग कॅसल हे चेक रिपब्लिकच्या प्राग शहरातलं एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि ते जगातलं सर्वात मोठ्या प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानलं जातं। याचा इतिहास सुरू होतो सुमारे 9व्या शतकापासून। 9व्या शतकात याच्या परिसरात सर्वप्रथम लाकडी आणि नंतर मातीच्या बांधकामाची निर्मिती झाली। 10व्या शतकात या किल्ल्यात सेंट जॉर्ज बॅसिलिका आणि सेंट विटिस कॅथेड्रल यांसारख्या धार्मिक वस्तूंची बांधणी सुरू केली। 13व्या शतकात या किल्ल्याचे पुनर्निर्माण झालं आणि ते गॉथिक शैलीत करण्यात आलं। 17व्या ते 18व्या शतकात बुरॉक शैलीत काही बदल करण्यात आले, ज्यामुळे या किल्ल्याला भव्य स्वरूप असं प्राप्त झालं। आणि 19व्या शतकात चेकोस्लोवाकियाच्या स्थापनेनंतर प्राग कॅसल राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान झाले। प्राग किल्ल्याचा हा परिसर अनेक वास्तूंनी भरलेला आहे, ज्यामध्ये सेंट विटिस कॅथेड्रल, सेंट जॉर्ज बॅसिलिका, रॉयल पॅलेस आणि गोल्डन लेन यांचा समावेश होतो। हा किल्ला जर तुम्हाला आतून बघायचा असेल
तर त्याचे साधारणपणे तिकीट हे 450 चेक करूना असं आहे. तर आता आपण कॅसल बघून आलो आणि कॅसलच्या इथे खूप लाईन होती. मला वाटतं तिथे एक कॅसलचाच एक पार्ट होता जिथे वरती तुम्ही चढून जाऊ शकता आणि तिकडे अशी एक आयकॉनिक बेल होती आणि ऑफकोर्स प्राग सिटीचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला तिथून दिसत होता. पण आम्ही ते अवॉइड केलं कारण भयंकर गर्दी होती आणि पुढे आम्हाला अजून गोष्टी बघायच्या होत्या. तर आता आपण बघूया कॅसल ब्रिज कसा दिसतो. आयकॉनिक ब्रिज आहे आणि खूप फेमस ब्रिज आहे. प्राग सिटीमधलं एक खूप टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळे आम्हाला तिथे जायचं आहे. आणि तो ब्रिज आहे ते तिथे जो जायला रस्ता आहे तो पूर्ण असा रिव्हर साईडने आहे. त्यामुळे आम्हाला मस्त असं छान छान आता व्ह्यूज दिसणार आहे आणि तुम्हालाही दाखवतोय. चार्ल्स ब्रिज हा प्राग शहरातला वल्टवा नदीवर बांधलेला एक ऐतिहासिक पूल आहे. ह्याची निर्मिती 14व्या शतकात राजा चार्ल्स IV यांनी सुरू केलेली. 13व्या शतकात या पुलाचं बांधकाम सुरू झालं आणि पीटर पाल या स्थापनकर्याने हे डिझाईन केलं. 15व्या शतकात हा पूल पूर्ण झाला आणि मध्य युरोपातला महत्त्वाचा व्यापारी मार्ग बनला. 17व्या शतकात पुलावर अनेक बुरोक शैलीतली शिल्प उभारली गेली जी आजही आकर्षणाचे केंद्र आहेत. चार्ल्स ब्रिज हा प्रागच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा अभिन्न भाग आहे आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख असं आकर्षणाचं ठिकाण आहे. तुम्हाला जर चार्ल्स ब्रिजवर पोचायचं असेल तर प्राग कॅसलपासनं चार्ल्स ब्रिज अगदी वॉकिंग 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे आणि ओल्ड टाउन स्क्वेअरपासनं देखील 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. तर आता फायनली आम्ही चार्ल्स ब्रिज बघून आलेलो आहोत आणि सकाळपासून फिरल्यामुळे खूप खूप दमायला झालंय. आता मला भूक लागली आहे, पेटपूजा पहिली. पण इथे आम्ही थोडंसं एक काय म्हणतात ते असं एक्सप्लोर करतोय गोष्टी की इथे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे जे आहे इकडचं फेमस चेक क्युझिन मिळतं. मोस्टली इकडची लोक मीठ खातात, मॅक्झिमम मीठ खातात, पोर्क आणि बीफ, जे आम्ही दोघीही खात नाही. आम्ही मॅक्झिमम चिकन खातो आणि ते काही इथे अवेलेबल नव्हतं. पण इथे एक व्हेजिटेरियन डिश होती, 1-2 व्हेजिटेरियन डिश होत्या आणि आम्हाला असं जस्ट ट्राय करायचं होतं त्यांचं फूड म्हणून मागवलेलं आहे. दिसताना तुम्हाला अगदीच बेसिक दिसेल. तर इथे आहे पोटॅटो डम्पलिंग. आय डोंट नो ते कसे लागणार आहेत. आणि इथे आहे फ्राईज आणि फ्राईड चीज आणि इथे एक सॉस आहे. सो एवढंच त्यांचं मिळतं, म्हणजे इथे तेवढंच मिळेल तुम्हाला लाईक व्हेज ऑप्शन. तर हे आता आम्ही खाणार आहोत आणि त्यानंतर आपली बोट राईड आहे ते आपण भेटूया थोड्याच वेळात. A few moments later. फायनली आम्ही आलेलो आहोत बोट राईड वरती आणि कोणीच नाहीये, म्हणजे खाली लोक बसली आहेत कारण वरती खूप थंडी आहे. पण आम्हाला वरतून छान व्ह्यू मिळेल म्हणून आम्ही वरती आलेलो आहोत आणि छान मस्त वाटतंय. लाईक इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. मी आता अशी बोट क्रूज राईड वगैरे कधी केली नव्हती. तर आता ते स्पीकरवरती ते हिस्ट्री सांगतायत सगळ्या गोष्टींची आणि मी तुम्हाला पूर्ण हा नाईट व्ह्यू दाखवते प्राग सिटीचा. आम्ही आमची ही क्रूज राईड गेट युअर गाईड ह्या वेबसाईट थ्रू बुक केलेली. आमची ही पूर्ण राईड 50 मिनिटाची होती आणि आम्हाला प्रत्येकी 17 फ्रँक्स असे पे करावे लागले. ह्या क्रूज राईडवर तुम्हाला पूर्ण प्राग सिटीचा व्ह्यू दाखवला जातो. त्याचबरोबर तुम्हाला प्राग सिटीची पूर्ण हिस्ट्री सांगितली जाते. मला असं वाटतं हा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा आहे आणि मला विचाराल तर मी नक्कीच इव्हनिंग क्रूज राईड रेकमेंड करेन कारण पूर्ण सिटीचा नाईट व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो.
टेक 2. आता लक्षात आलं की एवढं सगळं बोलले आणि व्लॉगच चालू केला होता, म्हणजे रेकॉर्डिंगच चालू केलं नव्हतं. तर एनिवेज आमची बोट राईड झाली, तिकडून आम्ही ट्रॅम्प पकडली, ओल्ड टाउनला आलेलो आहोत पुन्हा एकदा, जिथून आमचं हॉस्टेल अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर आता आम्ही पुन्हा एकदा ओल्ड टाउनमध्ये जाणार आहोत, कारण इकडची वाईब आम्हाला खूप जास्त आवडली आणि आता रात्रही होत आली आहे, त्यामुळे इट्स बेटर की आपण आपल्या एरियात फिरणं. तर आता आम्ही ओल्ड टाउनमध्ये जाणार आहोत. यामिनीला इकडचं एक ट्रेडिशनल डिझर्ट आहे ते ट्राय करायचं आहे, ज्याला म्हणतात स्वीट केक. तर आपण ते ट्राय करूया. आणि तिथे एक क्लॉक आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक, तर त्याचंही फुटेज घ्यायचं राहिलेलं काल माझं, तर आपण तेही घेऊया आणि थोडीफार शॉपिंग करूया. प्रायमार्क आहे तर मग तिथे जाऊन बघायचं एकदा, जर शॉप ओपन असेल तर तिकडे जाऊया आणि थोडंसं फिरूया आणि मग नंतर थोड्या वेळातच आम्ही तुम्हाला परत भेटतो. बाय. मिनी काय घेतलंयस तू हे? सो मी ह्यांचा ट्रेडिशनल स्वीट केक घेतलाय. स्वीट केक. येस. ओके आणि हा स्ट्रॉबेरी अँड व्हॅनिला आईस्क्रीम्स आहे. ओके. आय एम शुअर इट्स यम. सो लेट्स जस्ट टेस्ट इट. खाऊन सांग मला कसं वाटतंय. मस्त आहे. सो गुड. यू शुड ट्राय. प्रागचं ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक हे प्रागच्या ओल्ड टाउन स्क्वेअरमधलं एक ऐतिहासिक आणि आकर्षक असं घड्याळ आहे, ज्याची निर्मिती 15व्या शतकात झालेली. 14व्या शतकात या घड्याळाची निर्मिती घड्याळकार निकोलास ऑफ कादन आणि गणिततज्ञ जॉन शिल्डन यांनी केली. 16व्या शतकात या घड्याळात ॲस्ट्रॉनॉमिकल डायल, कॅलेंडर डायल या हालणाऱ्या आकृत्या जोडण्यात आल्या आणि 19व्या शतकात या घड्याळाचे पुनरुत्पादन झाले आणि प्रागच्या ऐतिहासिक वारसाचा हे घड्याळ महत्त्वाचा भाग बनलं. घड्याळ सूर्य, चंद्र आणि ग्रहांची हालचाल याची माहिती दर्शवते. हे घड्याळ प्रागमधलं ओल्डेस्ट फंक्शनिंग ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे. तसंच ते प्रागमधलं एक युनिक अट्रॅक्शन पण आहे. ह्या टॉवर क्लॉकच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 550 चेक करूना असं तिकीट पडेल. तर आम्ही फायनली आमच्या रूमवरती पोहोचलेलो आहोत आणि खूप मस्त गेला आजचा आमचा दिवस. आम्ही खूप चाललो आणि छान मस्त आहे प्राग सिटी. खूप सारं आर्किटेक्चर आणि ज्यांना इतिहास आवडतो किंवा हे वास्तुकला आवडते किंवा हे सगळ्या आर्किटेक्चरल बिल्डिंग्स आणि त्याविषयी माहिती गोळा करायला जर तुम्हाला आवडत असेल तर शुअर तुम्हाला प्राग नक्कीच आवडेल. जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी आज आम्ही कव्हर केलेल्या आहोत. तर इथून उद्या आम्ही एका वेगळ्या कंट्रीत जाणार आहोत, पण अर्थात ती खूप शॉर्ट ट्रिप आहे. पण आम्ही कुठे जातोय, कसे जाणार आहोत हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.